शेतकरी बंधूंनो, पशुपालन व्यवसाय करत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना एक सर्वात जास्त प्रमाणात समस्या येते, ती म्हणजे गायींवर वारंवार येणारी गोचिड कीड। या किडीमुळे गायीची प्रतिकार क्षमता तर कमी होतेच, शिवाय गायीला ताप देखील येतो। याचा फटका थेट बसतो तो म्हणजे दूध उत्पादनावरती। परंतु कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का की ही गोचिड कीड वारंवार येते तरी कशी? शेतकरी बंधूंनो, मादी गोचिड कीड ही साधारण 2000 ते 5000 पर्यंत अंडी घालत असते। ही अंडी अगदी सूक्ष्म असल्याने हवेमार्फत देखील पसरत असतात। ही सूक्ष्म गोचिड ते तरुण अवस्थेसाठी 15 दिवसांचा कालावधी लागतो। या दिवसांमध्ये ही गोचिड गायीच्या शरीरावर राहून फक्त रक्त शोषून स्वतःचा उदरनिर्वाह करतात, ज्यामुळे गायीच्या शरीरावर जखमा देखील होतात। शिवाय या गोचिडमुळेच गायीला गोचिड ताप देखील येत असतो। परंतु गोचिड निर्मूलनासाठी बाजारात अनेक प्रकारची आज औषधे उपलब्ध आहेत, परंतु गोचिड नियंत्रणासाठी प्रत्येक वेळी एकच औषध आपण वापरू नये। प्रत्येक वेळी गायीचा गोठा स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। गायी स्वच्छ पाण्याने धुवाव्यात। गायी एका जागी जास्त कालावधीसाठी बांधून ठेवू नये। सोबतच आपण यासाठी घरच्या घरी जैविक पद्धतीने देखील या गोचिड कीडवरती नियंत्रण करू शकतो। जसे की 1 लिटर पाण्यामध्ये 40 मिली करंज तेल, 40 मिली नीम तेल आणि 40 ग्रॅम साबण मिसळून द्रावण तयार करायचे आहे। हे द्रावण आपण गायीच्या शरीरावर साधारण 3 ते 4 दिवसांच्या अंतराने लावू शकतो, जेणेकरून आलेली लहान आणि मोठी दोन्ही अवस्थेमधील जी गोचिड कीड आहे तर ती पूर्णपणे नियंत्रणात येण्यास मदत होते। तसेच हा पूर्णपणे जैविक उपाय असल्याने गोचिड पूर्णपणे नियंत्रणात येऊन यामुळे जनावरांना कसलीही हानी पोहोचत नाही।